काल शुक्रवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा बेळगावातील खडकगली परिसरात संदल मिरवणुकीदरम्यान घोषणाबाजी झाल्यानंतर दगडफेकीची घटना घडली। या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली होती। ही घटना काकतीवेस परिसरात उरूस कार्यक्रमानंतर घडली। रात्री काकतीवेसहून दरबार गल्लीकडे जाणारी संदल मिरवणूक अचानक मार्ग बदलून खडक गल्लीकडे वळवण्यात आली। तेथे काही युवकांनी घोषणाबाजी सुरू केल्यानंतर वातावरण तापले आणि अल्पावधीतच दगडफेक झाली। या मिरवणुकीत पोलीस उपस्थित होते, मात्र त्यांची संख्या अपुरी होती। सुदैवाने या दगडफेकीत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही। घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, पोलीस उपायुक्त नारायण बर्मणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि रात्रीच परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला। विशेषतः काकतीवेस, खडक गल्ली आणि दरबार गल्ली या भागामध्ये अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी रात्री उशिरा पत्रकारांशी बोलताना सांगितले की सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दगडफेक करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल। संबंधित मिरवणुकीदरम्यान दोन्ही धर्मीय समुदायांच्या प्रमुखांनी वाद शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र अशातच दगडफेकीची घटना घडली। दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज शनिवारी बेळगाव दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा आधीच सतर्क होती। अशावेळी घडलेली ही घटना पोलीस यंत्रणेसमोर एक मोठे आव्हान ठरले आहे। ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಹೋಗೋ ಒಂದು ಜಾಲ್ಗಾರ್ ಗಲ್ಲಿ ಗೀಗಲ್ ಮುಖಾಂತರ ಹೋಗೋದನ್ನ ಅವರು ಉರ್ಸ್ ಮೆರವಣಿಗೆ ತಗೊಂಡು ಹೋಗೋರು ಕೆಲವೊಬ್ರು ಖಡಕ್ ಗಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಹಿಂದೂ ಲೊಕ್ಯಾಲಿಟಿ ಇದ್ರಲ್ಲಿ ಗಲ್ಲಿದಲ್ಲಿ ಬಂದು ಅವರು ಕೆಲವೊಂದು ಕೂಗಿದಾರು, ಅದನ್ನ ಧಾರ್ಮಿಕ ಇದ್ರ ಸಲ ಕೂಗಿದಾರು। ಅವಾಗೇನೋ ಪ್ರವೋಕ್ ಆಗಿ ಒಂದೆರಡು ಕಲ್ಲು ಬಿದ್ದಿದ್ದವು। ಆ ಕಲ್ಲು ಬಿದ್ದಂತ ದ್ವೇಷಮಯ ವಾತಾವರಣ ಆಗಿತ್ತು। ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನ ನಾವೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ KSRP ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲ ಬಂದಿದ್ದೀವಿ, ಎಲ್ಲ ಇದು ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಎಲ್ಲ ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಏನು ವಿಶೇಷ ಏನಿಲ್ಲ। ಒಂದು ಎರಡು ಕಲ್ಲು ಬಿದ್ದಿದ್ದು, ಅದಕ್ಕಾಗಿ ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಈ ಲೊಕ್ಯಾಲಿಟಿ ಜನದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಪೆನಿಕ್ ಆಗಿದ್ವು। ಆದರೆ ಏನು ಬ್ರದರ್ ಏನು ಯಾವುದೇ ಏನು ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ಅದು ಏನಾಗಿಲ್ಲ, ಯಾರಿಗೂ ಗಾಯದ ಏನು ತೊಂದರೆ ಆಗಿಲ್ಲ। ನಾವು ಬಂದೋಬಸ್ತ್ ಮುಂದುವರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ನಾಳೆ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಬೆಳಗಾವಿ ಭೇಟಿ ಕುರಿತು ನಾವೆಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿ ಸಿಬ್ಬಂದಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ ನಾವು ಅದರಲ್ಲಿ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಇದರಲ್ಲಿ ಮಿನಿಮಮ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಅವರು ಅದ್ರ ಜೊತೆಗಿದ್ರು, ಮೆರವಣಿಗೆ ಜೊತೆ ಇದ್ರು। ಬಟ್ ಜನ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಅದನ್ನ ನಿಯಂತ್ರಣ ಇದಾಗಿರಲಿಲ್ಲ। ಇಮಿಡಿಯೇಟ್ ನಾವೆಲ್ಲ ಫೋರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಮೊಬಿಲೈಸ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಈಗ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಶಾಂತಿ ಇದೆ। ಇಲ್ಲ, ಪಾಟೀಲ್ ASI ಮತ್ತು ಇನ್ನೊಬ್ರು ASI ಇದ್ರು। ಈಗ ನಾವು ವೆರಿಫೈ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ, ಅವ್ರಿಗೆ ಫಿರ್ಯಾದಿ ಕೊಡ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಫಿರ್ಯಾದಿ ತಗೊಂಡು ಅದನ್ನ ಯಾರಾದಾರ ಅದು ಮಿಸ್ಕ್ರೆಂಟ್ಸ್ ಯಾರಾದಾರಲ್ಲ ಡೆಫಿನೆಟ್ ಆಗಿ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ಜರುಗಿಸ್ತೀವಿ।